नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूप सुंदर होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्राला त्या ट्रकमध्ये नीट बसताच येत नसतं. त्यात राणीसुद्धा त्याच्यावर चिडलेली असते. त्यामुळे इंद्राची अवस्था जरा वाईट असते. पण राणीला खूप मजा येत असते. ती इंद्राला म्हणते, सर, कधीतरी त्या गाडीतल्या एसीपेक्षा या झाडाझुडपांची हवा झेलावी अंगावर. तुम्ही आधी विक्रांत सरांची माफी मागा. तेवढ्यात ट्रकचे ब्रेक लागतात आणि इंद्रा डायरेक्ट शेजारच्या माणसाच्या कुशीतच जाऊन पडतो. बिचाऱ्या इंद्राची खूपच फजिती होत असते. त्यात राणी त्याला जास्तच छळत असते. खूप मजा येत असते. इंद्राच्या शेजारचे काका तर त्यांचा पाय इंद्राच्या पायावर पसरवून बसतात. बिचारा इंद्रा. तिकडे घरी उर्मिला मालतीचे कान भरते आणि आज राणीला परत घरात घेऊच नका, सरळ तिला हकालपट्टी करा आज तिची, असं म्हणते. मालती तसंच करणार असते. इकडे आता इंद्रासुद्धा या वेगळ्याच थाटाचा प्रवास एन्जॉय करत असतो. राणीकडे पाहून इंद्रा विचार करत असतो, राणी किती मस्त जगते, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते. असंच सगळ्यांना जगता आलं पाहिजे. दोघांचा वेळ एकमेकांसोबत खूप आनंदात जात असतो. मग अचानक राणी इंद्राला फूल देऊन सॉरी म्हणते. मी तुमच्यावर खरोखर रुसलेले नव्हतेच सर, पण तुम्हाला मानलं पाहिजे. मला मनवण्यासाठी तुम्ही पाणीपुरी विकणारा बनले, ट्रकमध्ये येऊन बसले. इतकं कोण करतं कोणासाठी? तेव्हा इंद्रा काय बोलणार याआधीच ट्रकमधले इतर प्रवासी म्हणतात की हे सगळं इंद्रा प्रेमापोटी करतोय, पण बोलायला घाबरतोय. तर घरी मालती आबांना म्हणते की आज इंद्रा राणीला शिक्षा झालीच पाहिजे. इकडे इंद्रा राणी त्यांच्या जागेवर बसायला जातात. तेव्हा त्यांचा पाय फुलाच्या टोपल्यात पडतो. ते दोघं एकमेकांचा हात हातात घेऊन गवतावर पडतात आणि टोपलीतली सगळी फुलं त्यांच्या अंगावर. त्यावेळी तर इंद्रा राणीसोबतच्या रंगीबेरंगी रोमॅन्टिक स्वप्नात हरवूनच जातो. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की मालती घरी नेहमीसारखा तमाशा करत असते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.